हाय हाय हॅलो नमस्कार. मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासोबत थोडासा असं शॉर्टमध्ये व्हिडिओ शेअर करणार आहे. आज आहे अमावास्या. सकाळी आता देवपूजा पण करायची, तर म्हणजे सकाळी मी केलेली देवपूजा, तर ते मी तुमच्यासोबत आता व्हिडिओमध्ये दाखवते. आता मी आली किचनमध्ये. सर्वात पहिल्यांदा मी चहा घेते, चहा बनवते, चहा घेते. तर आणि त्यानंतर मग बाकीची जी सुरुवात आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता मी इथे बाकीची सगळं जे देवपूजा असते ना, भांडी वगैरे देवाची घासून घेतली. मी देवांना मस्तपैकी आंघोळ घालून घेतली आणि देवाऱ्यामध्ये पण ठेवलेले आहेत. आणि तुम्हाला एक सांगते, मी इकडे देवना म्हणजे असं जास्त देवाऱ्यामध्ये की नाही असं देवांची गर्दी नाही केलेली आहे. म्हणजे जेवढे आपल्याला म्हणजे जेवढे वाटत आहेत ना की बाबा हा एवढे ठीक आहेत आपल्या देवाऱ्यामध्ये देव, तर तेवढेच आणून ठेवून त्यांची सेवा करायची. जास्त उगीच भरमसाठ आणून देवांची सेवा पण कधी म्हणजे अशी म्हणजे कधी आपल्याला काय होतं की आपण कुठे मंदिरात गेलो, कुठे फिरायला गेलो की देव आणायचे, इकडून आणायचे, देव तिकडून आणायचं. तर जास्त पण देवामध्ये गर्दी नाही केली आहे मी. आणि हा मुंबईमध्ये जागा कशी पॉसिबल नाही आहे की बाबा सेपरेट खोली वगैरे देवाला पाहिजे, तर गावी ते असतं तसं. तर इकडे तसं नाही आहे. तर त्याच्यामुळे आमचा देवारा असतो, देवारा आहे ना तो वरती टांगलेला आहे, म्हणजे वरती ठेवले असं लटकवलेलं आहे. तर काहींना वाटेल की इथे आता वरती लटकवलं आहे देवारा, मग ते असं चांगलं नसतं. पण ते जागा अपुरी पडल्यामुळे कसं त्या अशा गोष्टी मॅनेज कराव्या लागतात, तर त्याच्यामुळे तसंच केलेलं आहे. तर इथे माझी देवपूजा पण झाली. त्यानंतर आता हे मी ना नवीन भांडं घेऊन आलेली आहे. म्हणजे हे जे नवीन वस्तू मी तुम्हाला दाखवते, तर ही मी धुपारतसाठी घेऊन आलेली आहे. म्हणजे जो आपण कापूर जाळतो, धूप वाटी असते ना, तर ती जाळतो ना, तर ती मला त्या होलामधून जो धूप येतो ना, तर ते मला खूप आवडतो. आणि ही जी धुपारत आहे ना ती जुनी आहे, तर त्याच्यामुळे मी विचार केला की ही राहू देत, कधीतरी आपण ह्याच्यामध्ये धूप जाळूया. आणि ही नवीन आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला आज मी दाखवते इथे कशी मी धुपारत हे करते. तर असं वरती इकडे देवारा आहे बघा. तर तुम्ही बोलाल की वरती टांगलेलं आहे देवाला, तर इथे जागा अपुरी असल्यामुळे हे सगळं ॲडजस्ट करावं लागतं. आणि सगळ्या गोष्टी आपण ॲडजस्ट केल्याशिवाय पण काय पर्याय नसतो. असो, तर इथे मस्त अशी मी देवपूजा पण केली. त्यानंतर आता हळदीचं लेपन पण करायचं आहे मला. हळदीचं लेपन यासाठी, आज आहे अमावास्या आणि मी हळदीचं लेपन गुरुवारी पण करते आणि अमावास्या असेल ना तर त्यावेळी पण करते. आणि तुम्हाला दाखवते त्या धूपवाटीमध्ये किती सुंदर असं धूपवाटी घातली ना, तर त्यामुळे मी मस्त असं धूप बाहेर येतं. म्हणजे त्याची जो धूर असतो ना तो मस्त बाहेर येतो त्या होलामधून. आणि देवाऱ्यामध्ये बघा मोजकेच देव मी ठेवलेले, जास्त पण नाही, देवांची गर्दी पण नाही केलेली आहे. तर हे असे मी देव ठेवले, देवांची मस्त पूजा केली. आणि खूप पूजा केल्यानंतर प्रसन्न असं पॉझिटिव्ह वाईब्स, म्हणजे घरामध्ये असं पॉझिटिव्ह वातावरण सगळीकडे निर्माण झालेलं आहे आता. आणि इथे मी तुम्हाला दाखवते आज हळदीचं लेपन करते. तर हळदीचं लेपन अमावास्या किंवा मी हे गुरुवारी पण करते. तर त्यामुळे मी आज काय केलं, आणि हळदीचं लेपन मला माहिती आहे की हे उंबरट्यावरती जेव्हा लाकडाचा उंबरटा असतो ना तर त्याच्यावर पण करतात. तर आपल्याकडे आता उंबरटा लाकडाचा नाही, त्याच्यामुळे मी इथे जो मार्बलचा आपल्या उंबरटा बसवलेला आहे ना, घराचं ज्या वेळेला काम केलं तर त्यावेळेला हा उंबरटा बसवला होता, तर त्याच्यावरतीच मी इथे हळदीचं लेपन करते. हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह फक्त वाईब्स यावेत आतमध्ये, निगेटिव्ह काय असेल तर ते बाहेर जावं, मी एवढंच बोलेन. आणि ते मस्त सकाळ संध्याकाळ अशी माझ्याकडे म्हणजे निरंजन असतं ना, तर देवाजवळ पण ठेवते, बाहेर पण ठेवते. आणि देवाजवळ पूजा झाल्यानंतर आता काय ठेवू म्हणून फळं नव्हती, पण मी थोडीशी साखर ठेवली. तर मी हर टाईम हे असंच करते इथे. आणि सुंदर अशी आपली देवपूजा पण झालेली. चाय पण ठेवलेली, ब्लॅक टीच घेतो आम्ही, मंगेश आणि मी, म्हणजे सर्रास आम्ही दोघं पण ब्लॅक टीच घेतो लॉकडाऊनपासून. तर इथे मी चाय ठेवली. आणि त्यानंतर मग भाजी चपाती पण झालेली आहे माझी. सकाळी संकेत जातो ना तर त्याला मी भाजी चपाती दिलेली आहे, तर तो पण गेला ऑफिसला, मंथन गेलं आहे ट्युशनला. तर आता मी जे सगळं काही शेड्यूल असेल ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि काय हळदीचं लेपन पण केलेलं आहे, तर ते मी तुम्हाला दाखवलं आता. ते हळदी मी तुमच्यासोबत ना कढीची रेसिपी शेअर केलेली आहे. तर मी आज बनवणार आहे कढी. खूप दिवस झाले मंगेशना पण मंथनला आणि मंगेशना बरं नव्हतं, तर त्याच्यामुळे ना मग मी काय बनवलं नव्हतं कढी वगैरे, परत सर्दी वगैरे होईल म्हणून. आणि आता मी कढी बनवते. त्याच्यानंतर राजमाची भाजी आहे, बटाट्याची पण भाजी आहे. आणि बटाट्याची भाजी मी बनवली आहे, राजमा भाजी बनवायची अजून, तर ती मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि बघे आज ना जमलंच तर मला बेसनचे लाडू पण बनवायचे, तर ते पण तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करते. मी रव्याचे लाडू ह्याच्या आधी बनवले होते, रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती, ती तुम्ही बघितलं. आणि
असं काय आज थोडक्यात बघू, जो काय व्हिडिओ असेल तो मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. मंथन गेलेला आहे ट्युशनला, तर आता मी आली किचनमध्ये, पटपट सगळं आवरते. परत त्याला फ्रँकी पण बनवायची. फ्रँकीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली होती. म्हणजे फ्रँकी म्हणजे घरी जे चपाते उरलेले असतात ना, तर त्याच्यापासून फ्रँकी बनवायची. तर तो पण मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला आहे. थोडासा अस्ताव्यस्त झालेला आहे माझा चेहरा, कारण गरमी पण परत भरपूर चालू झालेली आहे. कारण की पाऊस कुठे गेला आहे काय माहिती. दाखवते बघ, ऊन बघ किती आहे. तर बाहेर ना ऊन खूप आहे. तर आता विचार केला की मी पटपट सगळं आवरते. मंथनला पण परत स्कूलमध्ये सोडायचं. आज त्याचा क्लास नाही आहे, आज तबला क्लास नाही आहे. ट्युशनमधून परत आता येईल थोड्या वेळानंतर. मग मला सगळं आवरावं लागतं, कारण की कॅमेरा सेट करेपर्यंत जरा सगळा वेळ जातो. म्हणजे इकडे कॅमेरा पकड, तिकडे कॅमेरा पकड, त्याच्यात माझा ट्रायपॉड खराब झाला. तर मी असं डब्यावर ठेवणार, टेबलवर ठेवते. असं करून मग मी व्हिडिओ आता थोडे दिवस हे करते. नंतर मग येईन मी थोड्या दिवसानंतर. तर बघू आता. चला, कढी बनवली, हे बघा कढी. त्याच्यानंतर ही राजमाची भाजी थोडीशीच बनवली, आणि ही इकडे बटाट्याची भाजी. की म्हणजे काय बघा, हे दोन त्याला बनवून ठेवलेत आता, आणि ही एक बनवते. तर त्याचं म्हणणं काय आहे, हे दोन मी खाईन आणि एक मित्र लोकांना सगळ्यांना देईन थोडे थोडे. म्हणजे मी ही सगळी बटाट्याची म्हणजे बटाट्यामध्ये बटाटा उकडवून घेते. त्यानंतर मग सगळे सॉसेस वगैरे टाकायचे आणि हे असं स्मॅश करायचं आणि त्याला फोडणी वगैरे द्यायची कांदा टोमॅटोची. हे असं चपातीवरती आपण रोल करून मुलांना ते देऊ शकतो टिफिनसाठी. तर बाहेरची फ्रँकी खाण्यापेक्षा ही बरी आहे ना. तर त्याला बोलली होती येताना नूडल्स घेऊन ये तुला पाहिजे असतील तर, पण त्याला काय नूडल्स नको झाले. म्हणून मग मी आता ही अशीच बनवले. गरम आहे खूप. हे बघा, अशी चपाती बनवायची घरी आणि मस्तपैकी अशा फ्रँकी बनवायच्या. आता मी त्याला टिफिनला पॅक करून देते. बघा, मंथनला ना अशी फ्रँकी खूप आवडते. तर आता खात बसले तिकडे. मला बोलला मम्मी आज मला कढी भात नको, मला फ्रँकीच पाहिजे. तर तू खाते, तुम्हाला दाखवते तिकडे. कशी झाली आहे बाबू, कशी झाली आहे? हां, फ्रँकी कशी झालेली हो? हां, एक नंबर, एक नंबर. एक नंबर. दोन फ्रँकी फर्स्ट केल्या बघा. मी कुछ बचा ही नहीं रे बाबा, सब इधर गया अंदर. आणि आता मंथनला मी फ्रँकी वगैरे बनवून दिली. तर आता मी ना गोकर्णाची जे माझ्याकडे बिया आहेत, सीड्स आहेत, तर ते घालणार आहे. आणि माझी झाडं तुम्हाला दाखवते. अजून मला हळद पण लावायची, कारण की प्रॉपर असा व्यवस्थित पाऊस चालू झालेला नाही आहे, त्याच्यामुळे मी हळद पण लावली नाही आहे. तर गोकर्णाची जी बी आणलीत तर मी ते घालणार आहे. कुंडी म्हणजे अशी माती ना पूर्ण हे झाली होती, म्हणजे अशी सुकली होती. मी काय केलं, 2 दिवस झाली ती माती जरा भिजवून ठेवली आणि नंतर म्हटलं आता तर अशी लावूया आपण. गोकर्णाच्या बिया आहेत ना त्या घालूया. तर कारल्याच्या पण बिया घातल्या होत्या मी. तर आणि झाडं तर मस्त झालेली आहेत. त्यांना रोज आता पाऊस लागत नाही म्हणून रोज पाणी पण घालतो. म्हणजे संकेत घालतो कधी किंवा मी घालते असं. तर त्यानंतर मग आता तुम्हाला दाखवते मी की मी गोकर्णाची वेल लावणार आहे ते, म्हणजे गोकर्णाच्या बिया टाकणार आहे. तर ते मी तुमच्यासोबत आता शेअर करते. आणि नंतर परत मंथनला पण सोडायला जायचं आहे. आणि मग असा जो छोटासा व्हिडिओ असेल तर तो तुमच्यासोबत शेअर करते. आता ना मी ही कुंडी घेतली आहे. ही जुनी होती कुंडी, आणि ना ह्या आहेत त्या गोकर्णाच्या बिया आहेत. गोकर्णाचं जी वेल असते ना, तर त्याच्या बिया आहेत. तर ते माझ्या फ्रेंडकडून मी घेऊन आलेली. आणि हे बघा, ह्या अशा बिया आहेत. तर मी आता ह्या घालून घेते. थोडीशी माती ओली करून घेतली. आता ह्या बिया ह्याच्यामध्ये घालते. पहिल्यांदा अशा फोडून घ्यायच्या, आणि छोट्या बघा एकदम छोट्या छोट्या असतात. तर आता ह्या मी बिया ह्याच्यात घालते. खाली फेरीवाले आलेत ना, तर त्याचा आवाज येतोय तुम्हाला. तर ह्या बिया मी सगळ्या काढून घेते ह्याच्यातली बिया. हे बघा, हे एवढ्या शेंगा सोलल्या, त्याच्यामध्ये हे एवढ्या बिया भेटल्या. आता मी याच्यामध्ये घालते. जास्त घालते म्हणजे आली ना आली, एखादी आली तर येईल, परत नाही आली तर नाही आली, म्हणून मी असे कुठे कुठे घालून ठेवते. अशा घालायच्या. थोडीशी माती टाकते, नंतर खत टाकणार. आता ह्याच्यामध्ये 2-3 अशा टाकून 3 जाग्यावर घालते. जसं येतील तसं येतील, जवळजवळ घालते, कारण की ह्याचा वेल खूप मोठा होतो, म्हणून मी ते सगळी एकत्रच घातले.
थोडंसं असं करायचं आणि थोडी माती अशी पसरवून देते. माती ओलीच आहे त्याच्यामुळे पाणी घालण्याची काही जरूरत नाही, तरी पण थोडंसं असं शिंपडते पाणी वरतून. थोडंसंच पाणी घालते वरतून, जास्त नाही. आता ही मी कुंडी आता घरातच ठेवते. जेव्हा कधी थोडीशी याला म्हणजे वर येतील ना, म्हणजे ती बी जेव्हा वर येईल, म्हणजे झाड कोंब येतील, तर ते मी नंतर मग ह्याच्यात ठेवते विंडोमध्ये. कारण की आता जर बाहेर ठेवलं ना तर माती परत सुकून जाणार सगळी, आणि मग कोंब जर आले तर ते हे खातील, कावळे खातील, नाही तर मग कबुतर पण खातील. मी आतमध्येच ठेवून देते. जस्ट मी आता मंथनला घेऊन आली स्कूलमधून, आणि आता मी पापडी चाट बनवते. तर तुम्हाला दाखवते मी पापडी चाट कसं बनवते. तर इथे हे टोमॅटो, दोन टोमॅटो, एक छोटा एक मोठा, 2 कांदे, बॉईल केलेले बटाटे, आणि हे सगळं आता पापडी ह्या अशा ठेवून घेतलेत. आता मी काय करते, ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे स्मॅश करून घेते. चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, जास्त नाही, थोडंसं अगदी. आता मी हाताने स्मॅश करून घेते बघा, असं कुस्कर करून घ्यायचं. हा बटाटा स्मॅश केला. आता याच्यावरती जरा असं सगळीकडे ठेवून देणार. सगळे हे कव्हर करून घेते. हे बघा, हे असं सगळं घातलं. आता याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो पण घालून घेते. असं कांदा टोमॅटो थोडा घालून घेते. कांदा टोमॅटो घालून घेतला. आता याच्यावरती ग्रीनवाली जी चटणी असते ना, तर ती मी यूज करणार आहे, ही वाली. ग्रीनवाली चटणी घातली. आता याच्यावरती सॉस टाकते जरा. आता याच्यावरती ना कोथिंबीर टाकते. त्यानंतर चाट मसाला. आता टाकते शेव. झटपट आपल्या इथे चाट तयार झालेला आहे. खूप टेस्टी लागतो. तर असं झटपट चाट रेडी झालेलं आहे. आता मंथनला देते, मी नेऊन देते. आणि तो तर काय, मी ही रेसिपी तुमच्यासोबत आधी एकदा शेअर केली होती, जेव्हा मी गावी गेली होतो ना आम्ही मागच्या वर्षी क्रिसमसच्या सुट्टीमध्ये, त्यावेळेला सासू सासऱ्यांना बनवून दिला होता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.